सर्वांना जय शिवराय आणि सर्वांना जय भीम. बघा, आता महाराष्ट्रामध्ये सध्या गाजलेला मुद्दा म्हणजे आघाडीचा आहे. जे आपलं आघाडी सरकार आहे म्हणजे उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवारचा गट. ह्या तिघाचं मॅटर मी इथं खसून बसलेलं आहे. हे ओढून ताणूनच त्यांच्या तिघाच्या गोष्टी चालू आहेत जागा वाटपावरून. आणि आंबेडकरांची ठोस भूमिका आहे ते म्हणजे आम्हाला 12 जागा पाहिजेत. बरोबर आहे, त्यांनी 12 जागा का मागू नयेत? कारण सध्या जर महाराष्ट्रामध्ये वर्चस्व म्हटलं तर बीजेपीसाठी एक स्पर्धक म्हणून वंचित शिवाय कुठलाही पक्ष स्ट्रॉंग नाही. काँग्रेस तर सोडूनच द्या, पण राष्ट्रवादी जे आपले स्थानिक पक्ष आहे, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना असेल, हे सुद्धा आता त्यांना स्पर्धक नाहीत. कारण काय? फक्त कारण जे पक्षफोडी आहे, हे दोन्ही पक्ष फुटून गेलेले आहेत. आणि त्यामध्ये काय झालंय, पॉवरफुल जो गट आहे तो पॉवरफुल गट बाहेर पडलेला आहे. जे आता आहे प्रस्थापित, पण त्यांच्यामध्ये जास्त मनावाची वचक नाही आपल्या मतदारसंघामध्ये. कारण जे मेन गाभा होता, जो आत्मा होता पक्षाचा, तो बाहेर पडलेला आहे पूर्णपणे. अशा वेळेस प्रतिस्पर्धक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी ही वंचित पार पाडत आहे. कारण वंचितची वाढलेली लोकप्रियता, कारण दलितासाठी कुठला चेहरा पुढे नाही. आरपीआयचा कवडे गट असेल, त्यानंतर आपला आठवडे गट असेल, ह्याचे पूर्ण जे ओढ होता ते ओझरलाय पूर्णपणे. आणि जास्तीत जास्त भर हा वंचितकडे गेलेला आहे. ह्याची कारणं भरपूर आहेत. त्यामध्ये बाळासाहेबांची संयमी भूमिका असेल, त्यांचं बघायचा नजरिया असेल लोकांना, त्या पूर्ण टोटल गोष्टी यामुळे सध्या वंचितनं आपलं डोकं वरी काढलेलं आहे ह्या तिन्ही पक्षापेक्षा जास्त. आता प्रश्न कुठला येतो बघा, वंचित ह्या अटीवरती काय की त्याला सोबत जायचे आघाडीच्या बीजेपीच्या न जाता. कारण बघा, प्रत्येक राज्यामध्ये बीजेपी जो आपला राष्ट्रीय पक्ष आहे तो प्रत्येक लहान लहान पक्ष फोडत आहे. का फोडत आहे? की आपला 2024 साठी लोकसभा काबीज करायला आपल्या समोर प्रतिस्पर्धी स्ट्रॉंग नसायला पाहिजे यामुळं. आणि याचाच फायदा आता महाराष्ट्रामध्ये होणार आहे. महाराष्ट्रामध्ये वंचित काय म्हणते, 12 जागा द्या आम्हाला लोकसभेला. पण या वेळेसच ह्यांचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं यामध्येच म्हणणं आहे की बाबा 12 नाही 2, 4 असे यावरती दोघांचं म्हणणं चालू आहे. पण बघा, जर वंचित जागा चांगल्या नाही भेटले, बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू. सोबत शिवसेना आली, शिवसेनेला अर्ध्या जागा अर्ध्या आम्हाला 24-24 करून आम्ही लढवू. नाहीतर आम्ही एकटंही निवडणूक लढू शकतो. हा कॉन्फिडन्स नाही, हा त्यांना पूर्णपणे लोकांवरती विश्वास आहे, आपल्या कामावर त्यांना विश्वास आहे. त्यांनी केलेलं काम आहे बघा. आपण ज्या वेळेस समाजामध्ये चांगलं पेरतो ना, त्याला रिप्लाय चांगला येत असतो. आपण समाजाचं चांगलं काम केलेलं असेल, आपल्याला चांगलंच भरभरून पाठिंबा भेटत असतो. त्यामुळे बाळासाहेबांना माहित आहे की 2019 होऊन जास्त आपली पार्टी आता स्ट्रॉंग बनलेली आहे. कारण पूर्ण राजकारण समजून घ्या, पूर्ण राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू असताना बाळासाहेबांनी एक असं राजकारण खेळून गेले, त्यांनी असं एक राजकीय खेळी खेळून गेले. त्यामुळं बाळासाहेब हे मुख्यमंत्री ते दावेदार सध्या आहेत महाराष्ट्रामधून. त्यांनी नेमकी खेळी खेळली काय त्यावेळेस, आणि त्यांनी आपल्याकडे अटेन्शन कसं मिळवलं, ते पण कुणाच्याही भावनेला धक्का न लागता ते एवढे चाहते का झालेले आहेत ह्या लोकसभेच्या अगोदर, बघा समजून घेऊया आपण. ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा तिढा गुंतागुंच वाढला होता, त्यावेळेस एकमेव असं नेतृत्व होतं महाराष्ट्रामध्ये, बाळासाहेब आंबेडकर. त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला मराठा समाजाला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे. म्हणजेच राजकारणामध्ये पहिला सपोर्टिव्ह जो माणूस आहे, सपोर्ट करणारा, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि त्यामुळं जो मराठा समाज आहे तो 100% इकडे वळणारच. एक वेळ बाळासाहेबांनी हाक देऊ द्या, त्यावेळेस पूर्ण मराठा समाज वळेल. कारण काय? कारण समजून घ्या बघा. कारण एक काय महत्वाचं कारण काय, जरांगे पाटलांना वारंवार सल्ला असेल, पाठिंबा असेल, हा बाळासाहेबांना दिलेला आहे. म्हणजे मराठा आरक्षणाकरता जरांगे पाटलासाठी ते 4 पावलं नेहमी पुढे यायचे. पण जर एकच हाक बाळासाहेबांनी जरांगे पाटलाला दिली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असेल इलेक्शन मध्ये. हे कारण झालं. पुढलं कारण काय, त्यांनी असं नाही केलं राजकारण की फक्त मराठाच्या पाठीमागे लागलं, मराठीच्या पाठीमागे गेलं, ओबीसीचा अन्याय झाला, असं नाही. त्यांनी त्यावेळेस
ओबीसी सुद्धा त्यांनी मर्जी राखली. त्यांनी असे कुठलेही कृत्य नाही केलं त्यामुळं ओबीसी बांधव नाराज होतील. त्यामध्ये लहान लहान ओबीसी मध्ये जाती असतील, कुठले असेल, ते कुठलेच नाही गेले. त्यावेळेस त्यांनी अजून एक मुद्दा मांडला की माझा प्रयत्न आहे ओबीसी मध्ये सुद्धा वर्गीकरण करायचा. म्हणजे जे पर्टिक्युलर ओबीसी मधील काही समाजच फक्त पुढे आहे, जो बाकीचा समाज आहे मागे, तो समाज मागेतला समाज पुढे आलाच नाही. त्या धोबी असतील, पर्टा असतील, ह्या गोष्टी पुढे आल्याच नाहीत. फक्त जो ठराविक ओबीसी समाज तो पुढे येतो. त्यामुळे काय झालं, जे ओबीसी मध्ये सुद्धा काही मतं आहेत ते मतं सुद्धा 70% पूर्णपणे वंचितकडे वळणार. ह्या दोन गोष्टी आहेत मित्रांनो. एक मराठा समाजाचा पाठिंबा, त्यानंतर दलित समाजामध्ये पडलेली फूट. ते फूट का पडली दलित समाजामध्ये? कारण दलित समाजाची विचारसरणी होती ते बाबासाहेबांची होती. बाबासाहेबांनी कधीही समर्थन केलं नाही बीजेपीला, संघाला आणि काँग्रेसला सुद्धा. पण काय झालं, जे यांचे गट आहेत बाकीचे ते गट पूर्ण बीजेपीकडे आहेत. त्या काही कारणामुळं तो जो दलित समाज आहे तो समाज पूर्णपणे इकडे वळलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट, एक लास्ट मुद्दा हा बनतो किंगमेकर बाळासाहेबांना. तो मुद्दा कुठला? तरुणामधील एक क्रेज. बघा, तरुणामध्ये एक क्रेज असते हिरोची, हिरोईनची, प्लेअरची असते. पण सध्या चित्र वेगळं आहे महाराष्ट्रामधून. महाराष्ट्रामध्ये क्रेज आहे बाळासाहेबांची. पोरांचे स्टेटस बघा, डेप्या बघा किंवा यांचे व्हॉट्सअप स्टोऱ्या बघा, फक्त बाळासाहेब असतात. कारण त्यांचे रोखठोक आणि प्रखर त्यांची जी मतं मांडतात त्यावर ते वारंवार चर्चेमध्ये असतात. धडक बेधडक गोष्टी करणे, वक्तव्य करणे, आणि ते पण 100% कायद्याला धरून, कायद्याचा थोडा सुद्धा अवमान न करता. आणि त्यांनी यावेळेस एकच आव्हान केलेलं आहे, जर भारतामध्ये संविधान ठेवायचं असेल, जर लोकशाही ठेवायची असेल अबाधित, तर बीजेपी काढल्याशिवाय पर्याय नाही, असं प्रखर मत त्यांनी मांडलेलं आहे. अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या पाठीमागं पूर्ण समाज का पाठीमागं राहत नाही? राहिलाच पाहिजे, राहणारही. पण ह्या गोष्टी राष्ट्रवादीला, काँग्रेसला आणि शिवसेनेला कळल्या पाहिजे. त्या तिघांनी हे समान जागा वाटप करून वंचितमध्ये 12 जागा द्याव्यात. जर 12 जागा वंचितला नाही दिल्या तर समजून जा, तुमचा यावर सुद्धा अपयश हे कायम आहे. तुम्ही ह्यावेळेस सुद्धा पराभव स्वीकारणारच. तुमच्यामध्ये एवढी कुवत नाही राष्ट्रवादीमध्ये, काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये की तुम्ही ह्याला फेस करू शकाल. कारण तुमचे पूर्ण मतं हे वंचित खाऊन जाईल. आता तुमच्याकडे काहीच मिळणार नाही. होती जी अवस्था 19 मध्ये आली होती ती तुमच्यावरती अवस्था परत येईल आणि परत सत्तेमध्ये बीजेपी येईल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले जे वैचारिक मतभेद आहेत बीजेपी सोबत, वैचारिक असतील, भावनिक असतील, या गोष्टी सगळ्या मनामध्ये ठेवून बाळासाहेबांनी जे दोघांचे रिलेशन आहेत बाबासाहेबांपासूनचे काँग्रेसचे, त्यांनी ते संपुष्टामध्ये आणले. का आणले? लोकांसाठी आणले, लोकशाही टिकवण्याकरता आणलेत. हे गोष्टी ध्यानामध्ये ठेवा काँग्रेसने. आणि त्यांना सहकार्य करून समावेश करून घेऊन त्यांना 12 जागा लढायला द्याव्यात लोकसभेच्या. मग तुमचा निश्चित महाराष्ट्रामधून विजय असणार आहे. तर तुम्हाला एकूणच्या विषयावरती काय वाटतं नक्कीच कमेंट करा. तुम्हाला खरंच वाटते का की बाळासाहेबांना निवडणूक अलग लढवावी किंवा यांनी आघाडी करून लढवावी? तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. आपण तुमच्यासमोर असेच राजकीय विश्लेषण असतील, सामाजिक प्रश्न असतील, त्यामध्ये आपण सर्व व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असतो. जय हिंद सर्वांना, जय शिवराय आणि सर्वांना जय भीम.